नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज आमलकी एकादशी. भगवान विष्णूंची सेवा करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. तर मैत्रिणींनो, कसं असतं, तर आपण थोडे थोडे पैसे जमा करतो आणि ते बचत करतो पैशांची आणि ते बँकेत जमा करतो. मग ते थोडे थोडे पैसे साठवून आपली एक भरपूर मोठी रक्कम तयार होते आणि त्या मोठ्या रकमेने आपण काहीतरी आपलं मोठं काम आपलं पूर्ण होतं. म्हणजे आपल्या मुलांची फी भरायची असते, एखादी मोठी वस्तू घ्यायची असते आपल्याला, घर म्हणा, कार म्हणा, तर आपल्याला असा ते थोड्या थोड्या पैशांचा उपयोग होतो. तर ते अशाच प्रकारे जर आपण नित्यनेमाने थोडी थोडी सेवा जर आपण करत राहू भगवंताची, तर आपलं ते पुण्यकर्म आपलं कार्मिक अकाउंटमध्ये आपलं ते साठत राहतं. आणि एखादं मोठं संकट आलं आपल्यावर किंवा काही होऊ शकतं, कधी कोणाचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, कधी कोण आजारी पडू शकतं, काहीही मोठं संकट आपल्या आयुष्यात येऊ शकतं किंवा पैशाची गरज आपल्याला भासू शकते. तर ते पुण्य आपलं त्यावेळी कामी येतं आणि आपल्याला त्या संकटातून ताबडतोब मुक्ती मिळते. म्हणून आपण छोट्या-छोट्या सेवा करत राहायचं. तर अशीच एक सेवा म्हणजे आमलकी एकादशी दिवशी खूप महत्त्वाची सेवा आहे. तर ती तुम्हाला 100 नव्हे 1001% फळ हे मिळणारच. तर काय करायचं, त्या दिवशी एक तांब्याचं पाणी घ्यायचं. एकादशी दिवशी तांब्याचं भांडं घ्यायचं, म्हणजे तांब्या घ्या, ग्लास घ्या. त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची, थोडे काळे तीळ घालायचे आणि ते पाणी तुम्ही आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं. जर का आवळ्याचं झाड तुम्हाला आजूबाजूला नाही उपलब्ध झालं, तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला सुद्धा ते अर्पण करू शकता. आणि अर्पण करताना आपण 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किंवा ओम विष्णवे नमः हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. त्याच्यानंतर तिथेच बसून, जर शक्य झालं तर करा. तर तिथेच बसून आपण विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र आपण वाचायचं आहे. जर हे एवढा वेळ नसेल तर ठीक आहे, फक्त पाणी घाला आणि 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करा आणि घरी या. जर का वेळ असेल तर जर का विष्णू सहस्रनाम तुम्ही तिथं म्हणा. त्याचा तुम्हाला इतका फायदा होईल ना, की आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जर म्हटलं तर तुम्हाला काय सांगू, मी शब्दात नाही वर्णन करू शकत, इतके आपल्याला लाभ मिळतात त्याचे. तुमची धनवृद्धी एवढी वाढेल, पैशाचे स्रोत तुम्हाला भेटतील, तुम्हाला चांगली नोकरी लागेल, घरातलं वातावरण चांगलं होईल, सगळे ग्रह शुभ होतील. सांगू शकत नाही इतके तुम्हाला त्याचे फायदे होतील. तर हा उपाय नक्की करा.